सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. देवानं त्या जनाबाई जवळ जावं महाराज. आणि जनाबाई काय करायच्या? जात्यावर दळायच्या. जात्यावर कुठं? नामदेव महाराजांच्या घरी. नामदेव महाराजांच्या घरी 14 जण त्या नामदेव महाराजांच्या घरी राहत होते. गोणाई राजाई दोघी सासू सुना, दामा नाम जना बापले का. नारा विठा गोदा महादा हे 4 पुत्र नामदेवांच्या घरी जन्मले पवित्र त्यांचे वंशी. लाडाई गोडाई साई साखराई 4 सुना पायी नामयाच्या. ह्या 4 सुना नामदेवरायांच्या. असे मिळून सगळेजण 14 सदस्य. जनाबाई सुद्धा त्यांच्यात होत्या. पण ह्या सगळ्यांचं दास्यत्व माझ्या जनाबाईला करावं लागायचं महाराज. नामदेवरायांच्या घरी राहून नामदेवरायांच्या दासी माझ्या जनाबाई झाल्या होत्या. मग आता दासी म्हटल्यानंतर काय काम करावं लागत नाही. त्या ठिकाणी या 14 माणसाचं दळण माझ्या जनाबाई दळायच्या. जात्यावरती दळण दळत असताना जनाबाई भगवंताला ओव्या गायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. काय काय झालं का? घ्या तर खाली. आता ते नाही सांगावं लागत. जनाबाई माझ्या भगवंता करता ओव्या म्हणायच्या महाराज. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. देवानं माझ्या घरी यावं आणि देवानं माझ्यासोबत जात्यावर गाणी म्हणावी. जनाबाईला वाटायचं महाराज आम्हाला देव नाही यावं वाटत, आम्हाला भाव यावा वाटतो. भावावर लय प्रेम महाराज. किती प्रेम सांगू तुम्हाला. बाहेरचं कुत्र जरी दिसलं कुत्र तरी बाईला लय आदर त्याचा. है का नाही? है का नाही? हो तर म्हणत जा. पैसे द्यावं लागतात का हो म्हणायला? हा तुम्ही हसनात बोलानात हायत ना. अहो कीर्तनात म्हटलं मी विठ्ठला विठ्ठला त्या ठिकाणी जनाबाईंनी ओव्या म्हणाव्यात आणि भगवान परमात्म्यानं विटेवरून पळत यावं महाराज. विटेवरून पळत यावं म्हणजे ती वेळ कोणती असायची? दुपारी नाही. आता तर जातच गेलं. आता आलं मिक्सर. बटन केलं की कुर्र बुर्र. एक मिनिटात खकाना. विठ्ठला विठ्ठला. अहो खरं आहे ना. त्याच्यात दगड जरी टाकले ना ज्ञानूताई, दगड जरी टाकले तरी भुसकटच होऊन बाहेर येते. मिक्सर कुकर लग्नात सगळ्यात आधी महत्वाच्या गोष्टी. पाट्यावर वाटायला नको ना आणि जात्यावर दळायला नको. गिरण
आता ही बाई नाही जात दळायला, बाबा. असो, काय हरकत नाही, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, आपला विषय नाही. पण त्या वेळेला जनाबाई जात्यावरती दळण दळायच्या आणि भगवंतानं दळायला यावं असं जनाबाईला वाटायचं. महाराज, कोणती वेळ असायची? पहाटेची वेळ, भगवंताला उठवायची वेळ. तिकडं पाठ रावळ्यात काकडा चाललेला असायचा. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. तिकडं काकड्याची तयारी चाललेली असायची, भगवंताला उठवायची. बरं, त्याला बघायसाठी किती जण त्याला बघण्यासाठी? नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोनी पाहता ती जग जेठी. लावून घेतलेला असायचा दरवाजा आणि कवाडा आडून बघायचे महाराज. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, हे सगळे शुक सनकादिक नारद तुंबर स्वर्गातून यायचे महाराज भगवंताला पाहण्याकरता. आणि माझी जनाबाई दळण दळत असायची, भगवंताला पाहण्याकरता यायचे. पण देव त्यांच्याकडे बघतच नव्हते, देव त्यांच्याकडे पाहत नव्हते. अंगावरला पितांबर फेकून द्यायचे आणि पळत यायचे जनाबाईकडे. कशा करता? जनाबाईचं भजन ऐकण्याकरता, जनाबाईला ओव्या म्हणू लागण्याकरता पळत यायचे आणि जनाबाईला ओव्या म्हणू लागायचे. जनाबाईच्या असणाऱ्या हाताजवळ हात भगवान परमात्मा घ्यायचे आणि ओव्या म्हणायचे. महाराज, काय गोड प्रसंग असेल तो. आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. आम्ही रात्रंदिवस त्याचं भजन करतो महाराज, रात्रंदिवस करतो. करतात ना? करतात का महिला मंडळ? कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम. हे भगवंताच्या असणाऱ्या नामाचं फळ आहे महाराज. आम्ही रात्रंदिवस त्याचं भजन करतो, पण आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. जनाबाई करता देव विटेवरून उडी टाकायचे आणि पळत यायचे आणि जनाबाई जवळ येऊन बसायचे. महाराज, जनाबाईची परिस्थिती काय आहे? चुलीवरती हरळी, घागरीवरती नारळी, ही असणारी जनाबाईची परिस्थिती आहे. तरी सुद्धा देव तिच्याकडे यायचे. महाराज, फटके से चप्पर, फटके से घर, तुटके से छप्पर, राहायला घर दर नाही वो, मला दादला नको ग बाई. गोड वर्णन केलेलं आहे. काहीच नव्हतं जनाबाईकडे महाराज. एक वाकळ होती, फक्त वाकळ होती. आणि पहाटेच्या वेळेला थंडी वाजायची, थंडी. मग देवानं ती वाकळ अंगावरती घ्यायची आणि जनाबाई सोबत दळण दळायची. एक दिवस काय झालं, पहाटेची वेळ झाली आणि देव दळण दळत होते. दळण दळता दळता ती असणारी वाकळ तशीच अंगावर. काकड्याची वेळ झाली म्हणून देव उठले आणि तसेच तडक रावळात निघून गेले. आता तिकडं पाहतच कुठे देव, कुठे देव, कुठे. काकड्याची वेळ झालेली, देव कुठे? देवाचा तपास नाही म्हणून ब्राह्मण सगळे असणारे, काकड्याला येणारे सर्वजण देवाला बघायला लागले. देवाचा पत्ता नाही. देव कुठं असेल? म्हटले जनाबाईच्या घरी. जनाबाईच्या घरी आल्यानंतर पाहिलं तर देव निघून गेले होते. पण देवाचा असणारा शेला त्या ठिकाणी भिंतीला अडकवलेला होता. पण जनाबाईची वाकळ देव अंगावर घेऊन मंदिरात निघून गेलेले होते. प्रश्न पडला. मग म्हटले देव जनाबाईच्या घरी जातात. देव जनाबाईच्या घरी गेले. आता जनाबाईला सुळावर द्या, जनाबाईला सुळावर द्या. वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. जनाबाईला अतिशय वाईट वाटलं महाराज. जनाबाईला सुळावर द्या म्हटल्यानंतर सूळ उभा केला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सुळावरती जनाबाईला ठेवण्यात आलं महाराज, उभं करण्यात आलं. जनाबाईला वाईट वाटत होतं की या भगवान परमात्म्या करता, या पांडुरंगा करता एक क्षण सुद्धा मी वाया जाऊ दिला नाही महाराज. संतांचं तसंच आहे. त्यांच्या आयुष्यातला एकही क्षण ते व्यर्थ जाऊ देत नाहीत. शिंक जांभई खोकला इतका वेळ वाया गेला. आमचा तेवढाच आमच्या ताब्यात नाही तर सगळा वायालाच आहे. शिंक जांभळी आली की आम्ही देवा देवा म्हणतो की नाही? जांभळी आली की देवा 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 देवा, आहे का नाही? शिंक आल्यानंतरच आई आई ग, तेवढंच आमचं देवा करताय. तेवढ्याच वेळेला आम्ही देवाचं नाव घेतो. नाही तर व्यर्थ, आमचं व्यर्थच चिंतन चाललेलं असतं. पण त्या ठिकाणी जनाबाई
भगवंताचं चिंतन करत आहेत. जनाबाई म्हणतात आयुष्यभर जन्माला आल्यानंतर उभ्या जन्मामध्ये मी कधी देवाचं चिंतन टळू दिलं नाही. एक मिनिट सुद्धा, एक क्षण सुद्धा मी देवाचं चिंतन किंवा एक क्षण सुद्धा मी व्यर्थ घालवला नाही. देवानं माझ्यावरती ही वेळ आणावी वाईट वाटत होतं. आणि मग त्यावेळेस जनाबाई वर्णन करतात. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. देवाचा पितांबर सापडत नाही, देवाचा शेला सापडत नाही, मग चोरी कोणी केली असावी? देवाच्या गळ्यातला हार सापडत नाही, चोरी कोणी केली असावी? मग जनाबाईवरती आळ आला. जनाबाईला या गोष्टीचं वाईट वाटलं आणि जनाबाई त्या ठिकाणी रडत आहेत, डोळ्यामध्ये अश्रू आणून सांगत आहेत, आळ चोरीचा माझ्यावरी, असा का रे विठ्ठला तू माझ्या मुळावर, दासी दणीला तू दिले सुळावर, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, असा का रे पांडुरंगा केला सकावा, अलंकार विसरून गेलास देवा, असा का रे पांडुरंगा केलास कावा, अलंकार विसरून गेलास देवा, दळण दळिले सख्या श्रीहरी, कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. जनाबाईंनी त्याचं गोड वर्णन केलेलं आहे. जनाबाई म्हणतात, आयुष्यभर देवा तुझी सेवा केली तरी सुद्धा माझ्यावरती ही वेळ यावी. पण भगवंताचं चिंतन केल्याबरोबर देवाने त्या सुळाचे हो केले पाणी पाणी. भगवंताचं चिंतन केल्याबरोबर त्या सुळाचं पाणी झालं महाराज. ही ताकद त्या भगवंताच्या नामाची आहे. माझा दृष्टांत संपलाय पण त्याचा सिद्धांत एवढाच आहे की भक्तांच्या घरी माझ्या भगवंतानं अनेक कामं केली. मग त्याच्यामध्ये भक्तांची कपडे धुणं काय आणि भक्तासोबत दळणं काय महाराज. तुम्हाला अगदी अलीकडचा दृष्टांत सांगते मी. माझ्या भगवंतानं सावता महाराजांच्या शेतामध्ये खुरपण्याचं काम केलं महाराज. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, 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 विठाई माझी, अवघी विठाई माझी, विठाई माझी. महाराज म्हणतात, लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हारी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी. महाराज म्हणतात, या सगळ्यामध्ये मी माझ्या भगवंताला पाहिलं आणि त्याचा परिणाम काय झाला तर माळ्या सावत्या खुरपू लागे. भगवान परमात्मा सावता महाराजांना खुरपू लागत होते. महाराज खुरपू लागत होते, शेतामध्ये येत होते आणि सावता महाराजांसोबत खुरप घेऊन खुरपू लागत होते. याच्या पुढे जाऊन सांगते तुम्हाला, त्या भगवान परमात्म्यानं चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण सुद्धा केलं. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, देवानं चांगली कामं केलीच केली महाराज, त्याच्याबद्दल वाद नाही. उंच नीच काही नेने भगवंत चांगली कामं केली पण त्याच्यासोबत नीच कामं सुद्धा केली. मग देव ते कामं करत असताना हे काम चांगलं आहे हे काम वाईट आहे असं काहीच पाहत नाही महाराज. भगवंतानं नीच कामं सुद्धा केली. कोणती कामं केली? सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड.
प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.